नमस्कार, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हे जे सगळं साहित्य थोडं थोडं उरलं आहे त्याच्यापासून इडली. तर इडली बनवण्यासाठी थोडंसं हे डोसे बनवण्यासाठी पीठ तयार केलं होतं, त्याच्यातलं थोडं पीठ उरलेलं आहे आणि ते मी काही कडधान्य घेतलेले आहेत. तर कडधान्यामध्ये हे वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे ओले आहेत आणि हे मूग आहेत, मोडे आलेले मूग पिवळ्या रंगाचे शेतातले आमच्या. ही आहे थोडीशी डाळ जी भजी बनवण्यासाठी भिजवली होती. थोडीशी भजी केली आणि ही उरलेली डाळ आणि हे सगळं असं थोडं थोडं उरलेलं जिन्नस घेऊन मी बनवणार आहे याची छान अशी इडली. थोडीशी तिखट व्हावी म्हणून याच्यामध्ये मी घालत आहे 4 मिरच्या. आता हे सगळं घालायचं, तुम्ही हवं तर इथे बाकीचं सगळं साहित्य घालू शकता, कोथिंबीर वगैरे. तर झाकण घालूया आणि छान असं हे वाटून घेऊया मिक्सरला. बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे. तरी बघा अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे. थोडंसं रवाळ आहे पण खूप छान बारीक झालेलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे. हे बारीक झालेलं वाटण आणि इडलीचं पीठ डोशाचं पीठ हे आपण एकत्र करणार आहोत. छान घट्टसरपणा येतो ह्याला आणि छान अशी आपली ह्याची इडली तयार होते. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. मी इथे फक्त टोमॅटो ॲड करणार आहे. सगळं एकत्र करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं ह्याला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालायची, टोमॅटो आहे हा मी शेवटी घालणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून याला बाजूला ठेवून देऊ आणि सुरुवातीला आपण चटणी करून घेणार आहोत. तर हे बॅटर आहे ते 10 मिनिटासाठी तरी आपण भिजायला बाजूला ठेवून देऊया, कारण याच्यामध्ये आपण आत्ताच वाटण करून घातलेले काही जिन्नस आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बॅटर झालेलं आहे इडलीचं. तर हे बाजूला ठेवूया आणि चटणी करून घेऊया. तर त्याच भांड्यामध्ये मी काजू घेतलेले आहेत, एक 10-12 काजू असतील आणि थोडेसे चणे घेतलेत साल काढून. शेंगदाणे वगैरे मी नाही वापरणार आहे याच्यामध्ये, पुदिनासुद्धा नाही वापरणार आहे. 3 मिरच्या घातलेत, 1 इंच अद्रक घातले, थोडीशी कोथिंबीर घातली. तुम्ही हवं तर इथे लसूण आणि पुदिना ॲड करू शकता. मीठ घालायचं, थोडंसं दही घालूया आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे जे दही आहे ते मी चटणी बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. काजू घातल्यामुळे चटणी खूप चिकट आणि छान अशी होते. काजू एकदम बारीक होतात आणि चटणीला सुद्धा फ्लेवर खूप छान येतो दह्याच्या. तर दह्याची जर चटणी बनवणार असेल मी तर मी फक्त एवढंच साहित्य वापरते दह्यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित काढून घेऊ, थोडंसं पाणी घालू आणि भांड्याला जे लागले ते सगळं स्वच्छ करून घेऊ. आता करायची फोडणी. आता फोडणीसाठी इथे गॅसवरती कडलं ठेवलेलं आहे मी. तेल घालायचं किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायची मोहरी, कढीपत्ता, 2-3 लाल मिरच्या घालायच्या, जिरं घालायचं सर्वात महत्त्वाचं. जिऱ्यामुळे दह्याला फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे जिरं थोडं जास्त घालायचं. कढीपत्ता घालायचा, 2 लाल मिरच्या घालायच्या फोडणीच्या. छान अशी फोडणी तडतडली की दह्यावरती ओतून घ्यायची. आता करूया गॅस बंद आणि फोडणी ओतू दह्यावर. तर अशा प्रकारे फोडणी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सगळं दह्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी काळं मीठ वापरणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळं किंवा सफेद कोणतंही मीठ वापरू शकता. मी दोन्हीमध्ये थोडं थोडं मीठ वापरलेलं आहे, काळं आणि सफेद. खूप छान चव येते दह्याला, म्हणजे दह्याच्या चटणीला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि खूप छान अशी दह्याची चटणी तयार होते. तुम्ही बघू शकता चटणी किती सुंदर झालेली आहे, खायला सुद्धा खूप चविष्ट लागते. व्यवस्थित मिक्स करू आणि ही बाजूला ठेवून देऊ आणि आपण करूया आता इडलीची तयारी. तर टोमॅटो कापून घेऊया. आधी सुरुवातीला टोमॅटो जो मी कापला नव्हता, टोमॅटो कापून घ्यायचा आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. बारीक एकदम कापायचा आहे टोमॅटो. टोमॅटो घालू आणि पीठ मिक्स करून घेऊ. आता या पिठामध्ये मी सोडा वगैरे किंवा काहीही मिक्स केलेलं नाही आहे. ॲज इट इज हे जे पीठ बनलं आहे ते तसंच आहे, फक्त मी डोसे करण्यासाठी बनवलं होतं. आता त्याची आपण बनवणार आहोत इडली. तर इथे मी थोडंसं बीट घेतलेलं आहे. इडली पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि वरतून बीट किसायचं.
तर अशा प्रकारे मी भांड्यामध्ये मिश्रण सगळं घातलेलं आहे. आता ह्याच्यावरती किसणार आहे बीट. बीट आहे हे ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. अशा प्रकारे तिन्ही भांड्यामध्ये मी मिश्रण घातलेलं आहे आणि आता हे ठेवणार आहे एका पातेल्यामध्ये. तर भांड्याच्या आकाराचं पातेलं घ्यायचं आहे भांडं ठेवताना. वरतून घालायचं झाकण आणि जवळजवळ एक स्लो गॅसवरती 10 मिनटं याला असंच वाफवून घ्यायचं. खूप छान वाफलं जातं आणि इडलीसुद्धा खूप छान तयार होते. झाकण घालायचं आणि 10 मिनिटांनी झाकण बघायचं खोलून. अगदी वाटलं थोडंसं कच्चं आहे तर अजून थोडा वेळ शिजू द्यायचं, काही हरकत नाही. टूथपिकच्या साहाय्याने किंवा कोणत्याही एखाद्या नोकदार वस्तूच्या साहाय्याने चेक करायचं. जर चिकटलं नाही समजा टूथपिकला किंवा फोर्कला, तर इडली आपली पूर्ण तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या इडल्या करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान इडली तयार झालेली आहे. चटणीसुद्धा खूप चविष्ट झालेली आहे आणि इडली अगदी मऊ झालेली आहे. जाळीसुद्धा खूप छान सुटली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे मी सगळे जे जिन्नस उरले होते माझ्याकडे ते थोडे थोडे एकत्र मिक्स करून त्याची इडली केलेली आहे. खूप छान इडली होते, पौष्टिक, हेल्दी, खायलासुद्धा चविष्ट. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. बीट पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही आवडलं नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. भेटूया परत एखाद्या अशाच सुंदर रेसिपीसोबत. आणि तुम्ही बघू शकता किती छान इडली झालेली आहे.